प्रभु का अति पवित्र नाम का महिमा हो, प्रभूच्या अति पवित्र नावाचा गौरव असो क्योंकि प्रभु ने हमको और एक अच्छा अवसर दिया, अच्छा संगति दिया। आणि प्रभूने एक चांगली सहभागिता आपल्याला दिली। आज का दिन हमारे दिन में जुड़ा गया, हमारे जीवन में जुड़ा गया है, हमारे लिए बहुत ही बड़ा भाग्य की बात है। आणि आजचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये जोडला हे आपल्याकरता खूप भाग्याची गोष्ट आहे। कल का दिन हमें मिलेगा क्या मालूम नहीं, गारंटी नहीं है, आणि उद्याचा दिवस आपल्याला भेटेल का नाही आपल्याला याची शाश्वती नाही, क्योंकि कल का दिन प्रभु के हाथ में है। कारण उद्याचा दिवस जो आहे तो प्रभूच्या हातात आहे। आज का दिन प्रभु ने हमको दिया है तो समर्पण करके जीने के लिए ही प्रभु ने हमको दिया है। आणि आजचा दिवस प्रभूने आपल्याला दिला तर आपण समर्पण करून जीवन जगण्याकरता तो दिला। आज से इजराइल में जो फेस्टिवल ऑफ ट्रम्पेट तुरी का उत्सव शुरू होने वाला है। आणि आजपासून इस्रायल मध्ये तुतारीचा सण साजरा केला जात आहे। 2 दिन चलेगा आणि 2 दिवस हा सण साजरा करण्यात येईल। लेकिन हमारा कैलेंडर में काउंट करेगा तो 2 तारीख से 4 तारीख तक जाता है सर, आणि आपण आपल्या कॅलेंडर मध्ये जर बघितलं 2 तारखेपासून 4 तारखेपर्यंत आहे। क्योंकि उनका दिन का गिनती वो लोग शाम से करते हैं। आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती संध्याकाळपासून करतात। वो लगभग 2-3 दिन ये उत्सव जाएगा आणि 2-3 दिवस हा सण त्यांचा चालेल। और आखिरी समय में सबसे बड़ा जोर से वो लोग तुरही फूंककर वो लोग परमेश्वर का राज्य के लिए धन्यवाद बोलकर वो लोग एक बड़ा लंबा तुरैया वो लोग फूंकते हैं। आणि मग शेवटी ते सगळ्यात मोठी तुरई खूप लांब अशी तुतारी फुकतात आणि परमेश्वराच्या राज्याकरता धन्यवाद करतात। इस उत्सव के वजह से बहुत से प्रभु के दास लोग ये मानते हैं कि पहला कोरिन्थी 15 अध्याय में जो पौलुस ने कहा 50वां वाक्य में कि एक तुरई फूकी जाएगी करके, वो इस संबंध में हो सकता है करके बहुत से प्रभु के दास लोग इसका अपना अभिप्राय बताते हैं इस विषय में। आणि पुष्कळ दास लोक या विषया संबंधाने पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय आणि त्याच्या 50 वचनामध्ये ज्याप्रमाणे सांगितलंय की तुतारी फुटली जाईल आणि मग त्यावेळेला प्रभूचं आगमन होईल अशा प्रकारे ते सांगतात। तो वो आखिरी तुरई फूकी जाएगी करके वहां पर लिखा है। आणि मग त्यावेळेला ती शेवटली तुतारी फुकली जाईल। आखिरी तुरई मतलब किस आधार पर है कि ये उत्सव के समय में ये 2-3 दिन जब वो लोग उत्सव मनाते समय, पर्व मनाते समय में अलग अलग समय से वो लोग तुरई फूकते हैं, उसमें से आखिरी दिन में एक लंबा तुरई फूकते हैं। आणि या सणामध्ये ते एक ठराविक काळानंतर ती रणशिंगा फुंकल्या जातो आणि सगळ्यात शेवटी जे आहे ती खूप लांब तुतारी फुंकल्या जाते। मैं विश्वास करता हूँ कि हम सब लोग प्रभु के आगमन के लिए बहुत उत्साह के साथ और एकदम खुशी से प्रभु का हम लोग वाट जोत रहे हैं। आणि मी हा विश्वास ठेवतो की आपण सर्वच लोक प्रभूच्या आगमनाची खूप आतुरतेने वाट पाहत सिर्फ आहोत। अभी तुरैया का समय आया इसके लिए नहीं, हम पहले से ही हम लोग तैयार है, मैं विश्वास करता हूँ। आणि या तुतारीचा सण आला म्हणून नाही तर आपण पहिल्यापासूनच प्रभूच्या आगमनाची वाट पाहत प्रभु आहोत। के दया से नासिक मंडली में प्रभु ने एक अच्छा वचन देकर, प्रभु के दास ने वचन देने की वजह से आप लोग हमेशा तैयारी और उत्साह के साथ हैं, ये बात मुझे मालूम है। आणि प्रभूच्या दासाने तुम्हाला वचन दिल्या कारणाने नेहमी तुम्ही तयारी आणि उत्साहासह प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात। और इस उत्साह का आग को कभी बुझने नहीं देना, आणि हा उत्साहाचा जी अग्नी आहे तो कधी विझू देऊ नका, क्योंकि हम लोग सच्चा विश्वासी हमेशा एक जीवित आशा के साथ लिपटे हुए, उसी में हम बने हुए हैं। आणि जिवंत विश्वासू जे आहे ते त्या आशेमध्ये लपटलेले आहे आणि त्याच्यामध्ये जीवन जगत आहे। उस जीवित आशा हमें सामर्थ देता है, एक ऐसा विवश का सामर्थ हमारे अंदर आता है कि हमारा जीवन हमेशा उस आगमन के लिए तैयार रहे बोलकर हम अपने जीवन को बहाते रहते, प्रभु के लिए हम देते रहते हैं। आणि त्या जिवंत आशेमध्ये आपलं जीवन अशा प्रकारे राहतं की आपण प्रभूच्या आगमनाकरता आपलं जीवन जे आहे ते प्रभावित करून ठेवलेलं आहे। इस विषय में बहुत से अभी हम लोग ऐसे जमाने में जी रहे, ऐसे समय में जी रहे जो लवोदिकिया काल करके बोलते समय में, जिसकी वजह से अवस्था क्या है, परिस्थिति क्या है कि लोग खुदगर्जी होने के वजह से और स्वयं में अनुभव करके जीने के वजह से प्रभु ने हमको दिया हुआ लक्षण से जो लक्ष्य है उससे हम लोग गिर गए हैं। आणि आपण शेवटल्या काळात म्हणजे लौदोकिया मंडळीच्या काळामध्ये आलेल्या आणि त्या ठिकाणी लोक स्वार्थी असल्या कारणाने ते स्वतःच्याच फायद्याच्या गोष्टी पाहत आहेत आणि त्याच्यामुळे प्रभूच्या आगमनापासून त्यांचं लक्ष जे आहे ते विचलित झालेलं आहे। और लोग क्योंकि प्रभु का आगमन का इस अवस्थे को देखकर बहुत लोग ऐसा पूछते हैं कि विश्वासी लोग ज्यादा भी करके नामधारी लोग ही है, वो लोग पूछते हैं कि कहाँ है तुम्हारा यीशु, इतना समय से बोल रहे हैं तुम्हारा यीशु आएगा आएगा, अभी तक क्यों नहीं आ रहा, क्या हुआ करके नामधारी लोग भी अभी ऐसा बोलने शुरू किए। आणि नामधारी लोकांनी सुद्धा असं बोलायला सुरुवात केली की कुठे गेला तुमचा येशू, तो येणार 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 पण अजून आला नाही, तो कुठे गेला। प्रियो, लेकिन वो लोग नहीं समझ रहे कि वो लोग
ये क्योंकि वो लोग का जिंदगी आत्मिक जिंदगी ना होने की वजह से शारीरिक जिंदगी और सेल्फ ऑब्सेस मतलब स्वयं को प्रसन्न करके जीने की वजह से वो लोग प्रभु का वचन का लक्ष्य से दूर हो गए हैं। आणि त्या लोकांना समजत नाही, कारण का की ते आत्मिक जीवन जगत नाही तर शारीरिक जीवन जगतात आणि एक स्वार्थीपणाचं जीवन जगतात, जे स्वतःच्या फायद्याचं आहे त्याच गोष्टीकडे त्यांचं लक्ष राहतं. हम जानते हैं कि अधिकतर लोग जो विश्वासी है करके बोलते हैं, लेकिन अधिकतर लोगों का नया जन्म नहीं हुआ है। आणि जास्त लोक जे विश्वासू म्हणतात पण त्यांचा नवा जन्म नाही झालेला. क्योंकि विश्वासी बोलने के लिए आसान है, लेकिन नया जन्म का अनुभव वो एक अंदर आत्मा देने वाला अनुभव है। आणि एखाद्या व्यक्तीला विश्वासू म्हणून घेणं सोपं आहे, पण नवा जन्म म्हटलं म्हणजे तर ते आत्म्याच्या द्वारे आहे. ये कोई प्रचारक हाथ रख के तुमको आशीर्वाद देकर या ये सब बातें बोलकर करने से नहीं होता, आत्मा स्वयं देने वाला बात है। आणि हे प्रचारक तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला तो नवा जन्म मिळाला असं होत नाहीये, तर तो नवा जन्म जो आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे. ये लोग वचन तो सुनते हैं, लेकिन उसका सत्य पर लोग नहीं बनते। आणि हे लोक वचन ऐकतात पण त्या सत्यावर टिकून राहत नाही. उधर दूसरा पत्रोस 3 अध्याय में पत्रोस अब एक चेतावनी देते समय में वाक्य 5 में कहता है कि वो लोग जानबूझकर भूलते हैं। पढ़ना 3 का 5। दुसरे पेत्र 3 अध्याय त्याचं 5 वचन. हाँ वे तो जानबूझकर यह भूल गए हाँ कि परमेश्वर के वचन के द्वारा बस देखो, वो लोग जानबूझकर बोल के परमेश्वर के वचन के द्वारा जो भी बातें हमको लिखकर हमको बताकर समझाकर मंडली में बताया गया है, ये सब बातें होने के देने के बावजूद भी वो लोग जानबूझकर भूल गए हैं। आणि देवाच्या वचनाच्या द्वारे सर्व प्रकारच्या आज्ञा आपल्याला दिलेल्या असताना सुद्धा जाणून बुजून ते लोक या सर्व आज्ञा विसरून जातात. तो प्रियो, हम लोग उन लोगों के समान ना हुए, क्योंकि वो लोग रात के लोग हैं। रात के लोग हमेशा इस रीति के बातें ही करता है, प्रभु का विरुद्ध के बातें ही करता है, आत्मा के वचन के विरोधी बात करता है, लेकिन हम लोग वैसे लोग नहीं है। आणि त्या लोकांसंबंधाने आपण विचार करू नये, कारण ते अंधाराचे आहे आणि त्यांचे विचार सुद्धा अंधाराचे म्हणजे पापमय आहे. हम लोग ज्योति के लोग हैं, प्रभु के वचन को मानने वाले लोग हैं। वचन में हमको दिया हुआ जो आज्ञा है और प्रभु का हृदय का जो बातें हैं उसको समझकर पहचान कर उस सत्य में चलने वाले लोग हैं। आणि आपण प्रकाशाचे लोक आहे आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पालन करत आपण चालणारे लोक आहोत. देखो, सिर्फ वचन को ऐसे ही पढ़कर वचन में ऐसा लिखा है इसलिए मैं वैसे ही करूंगा बोलकर ऐसा मतलब जो लिखा हुआ बात को वैसे का वैसे ही मानकर चलना नहीं प्रभु का आत्मा चाहता है। आणि देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे म्हणून ते जसंच्या तसं पालन करणं म्हणजे प्रभूचा आत्मा असं नाही सांगत. क्योंकि प्रभु का आत्मा हमको वचन के अंदर छुपा हुआ प्रभु का प्रेम का भेद हमको बताएगा। आणि देवाचा आत्मा जो आहे तो त्याच्या वचनाच्या आतमध्ये असलेलं त्याचं प्रेम आहे, त्याचं रहस्य आपल्याला उलगडून सांगेल. देखो, जो वचन सिर्फ ऐसे ही पढ़कर ऐसा होगा वैसा होगा, सिर्फ लिखा है इसके लिए ऐसा हो रहा है करके आत्मा का कार्य में अगर वो भरोसा नहीं कर रहा है तो वो लोग ने अभी तक आत्मिक जिंदगी का अवस्था को समझा नहीं है। आणि फक्त दैहिक दृष्ट्या आपण देवाचं वचन वाचतो आणि आपण म्हणतो हा हे वचनाच्या अनुसार होत आहे, पण त्या ठिकाणी त्या वचनाचा प्रकाश त्याला आत्म्यामध्ये जर भेटत नाहीये तर निश्चितच त्या वचनाचं कार्य त्याच्या जीवनाद्वारे होत नाहीये. यहूदी लोग कौन है? यहुदी कोण आहे? फरीसी लोग कौन है? फरीसी लोक कोण वो आहे? लोग ने पुराना नियम रट्टा पढ़ के पूरा सब बातें सब मालूम है उनको। आणि जुना करार जो आहे त्यांनी संपूर्ण रीत्या एकदम कुळून पिलाय, अशा प्रकारे त्यांनी ते तोंडपाठ केले. वचन में कितना कॉमा है, कितना फुल स्टॉप है, क्या क्या क्रमांक है, सब बातें उनको मालूम है। आणि वचनामध्ये कुठे कॉमा कुठे पूर्ण विराम आहे आणि ते सगळं वचन त्यांचं तोंडपाठ आहे. पर प्रभु कहता है कि तुम लोग वचन में अनंत काल कितने बार लिखा है करके ये सब तुमको मालूम है, लेकिन जीवन पाने के लिए तुम लोग मेरे पास नहीं आते। आणि वचनामध्ये सार्वकालिक जीवन किती वेळा लिहिलेलं आहे हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे, पण ते सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता तुम्ही माझ्याकडे येत नाही. क्या हम लोग ऐसे लोग हैं क्या? आणि आपण अशापैकी आहोत का? परमेश्वर ने आप जगत से इतना प्रेम किया कि उन्होंने अपना एकलौता पुत्र को हमें दिया ताकि हम नाश ना हो, अनंत काल का जीवन पाए। ये वाक्य किधर लिखा है मालूम है ना? आणि देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की जो कोणी त्याच्या पुत्रावर विश्वास करतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हे वचन कुठे लिहिलेलं आहे आपल्याला ठाऊक आहे ना? उसमें नहीं हमारा खुशी हमको ये अच्छी बात है, हमको वाक्य मालूम है, परंतु खुशी उसमें नहीं है। आणि या वचनाचा संदर्भ आपल्याला माहिती आहे कुठे लिहिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला आनंद नाहीये. क्योंकि ये बात अन्य जातियों को भी मालूम है। कारण हे इतर लोकांना सुद्धा त्याचा संदर्भ माहित आहे. मैंने बहुत से यूट्यूब पे क्रिश्चियन मुस्लिम क्रिश्चियन हिंदू गुरु लोग वो लोग डिबेट करने के लिए आते हैं।
आणि युट्यूबवर मी बघितलेलं आहे की ख्रिश्चन आणि मुस्लिम लोक आपसामध्ये डिबेट करण्याकरता तो येतात. ये लोग सब ये विश्वासी लोगों को हराने के लिए वो लोग क्या करते हैं, बाइबल विश्वासी से भी अच्छा कोट करके वचन रेफरेंस डॉट कॉमा सब अच्छा वो लोग बोलते हैं. आणि मग विश्वासणाऱ्याला सुद्धा हरवण्याकरता काय की बायबलचंच वचन घेतात आणि ते बायबलचा संदर्भ सांगतात आणि एकदम त्याचा डॉट कॉमा सगळं काही व्यवस्थित सांगतात. उनको मालूम है यूहन्ना 3:16 में लिखा है कि परमेश्वर ने अपना पुत्र को दिया ताकि हमको अनंत काल का जीवन में मिले. ये वाक्य उनका किताबों में, उनका ग्रंथों में, उनका कुरान में नहीं लिखा है. ये भी उन लोगों को मालूम है, तो भी उनका उद्धार नहीं हो रहा है. आणि मग त्यांना माहिती आहे की परमेश्वराचं पवित्र शास्त्र बायबल मध्ये योहान 3:16 लिहिलेलं आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला की जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. हे त्यांना ठाऊक आहे आणि हे सगळं वचन जे आहे ते त्यांच्या कुराणमध्ये नाही लिहिलेलं, पण तरी सुद्धा ते सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता प्रभु येशूकडे येत नाही. देखो कितना बड़ा अभाग्य अवस्था है ऐसे लोगों का. बाइबल पढ़ने के बाद भी उनको उद्धार या प्रभु को वो लोग पहचान नहीं पा रहे. आणि बघा त्यांचं केवढी अभाग्य अशी अवस्था आहे की बायबल वाचलं तरी सुद्धा त्यांचं तारण नाही होऊ शकत. हमारा परिस्थिति ऐसा नहीं होना चाहिए. आणि आपली परिस्थिती अशी प्रभु नसावी. यीशु खुद मत्ती का पुस्तक 7वां अध्याय में कहता है कि विनाश के रास्ते में चलने के लिए बहुत लोग हैं. आणि नाशाकडे जाणारे लोकांची संख्या खूप आहे. मैं आपको एक सवाल पूछना चाहता हूँ. एक प्रश्न विचारू आप इच्छितो. लोगों को वो भाग मालूम है इसलिए मैं डायरेक्टली लिया नहीं. उधर देखो बहुत लोग विनाश में जा रहे हैं करके प्रभु जब कहते हैं समय में, क्या उन लोगों को मालूम है क्या वो लोग विनाश में जा रहे हैं करके? आणि पुष्कळ लोक विनाशाकडे जात आहे, पण त्या लोकांना माहिती आहे का ते विनाशाकडे जात आहे? प्रियो अगर मालूम होता तो वो लोग 2 मिनट सोचेगा ना, हम क्यों ये रास्ते से चल रहे हैं, नरक जाने का क्यों रास्ते में हम चलेंगे, हम तो स्वर्ग का रास्ते में जाना चाहिए बोलकर सोचेंगे ना. आणि मग त्यांना जर माहिती असतं ना तर त्यांनी 2 मिनिटं विचार केला असता, आम्ही नरकाच्या मार्गाकडे का जात आहे, आम्ही स्वर्गाच्या मार्गाकडे जायला पाहिजे. परंतु फिर भी बहुत लोग क्यों जा रहे हैं? आणि तरी सुद्धा खूप लोक का जात क्योंकि आहेत? उनको लग रहा है कि हम जो मान के कर रहे हैं ये सच्चाई है, तुम जो कर रहे हो गलत हो. आणि मग त्यांचा समज असा आहे की आम्ही जो विचार करून ज्या कल्पनेने आधाराने जात आहे ते सत्य आहे आणि तुम्ही ज्या विचारधारणेने जात आहे ती खोटी आहे. ऐसा हम लोग भी करते हैं. आणि आपणही असंच हम भी करतो. उन लोग से ज्यादा फर्क नहीं, हम भी ऐसे ही करते हैं. आणि आपणही असंच करतो. लेकिन नया जन्म हुआ लोगों का फर्क क्या है, इसमें भेद अलग क्या है उन लोग में? आणि हे लोक आणि ज्यांचा नवा जन्म झाला यांच्यामध्ये फरक काय आहे? हम लोग बाइबल को कभी भी अपना समझ, हमारा बुद्धि या हमारा ज्ञान या एक्सपीरियंस को मिलाकर हम वचन को नहीं समझते. वचन सिर्फ और सिर्फ आत्मा के सामर्थ्य से ही हम समझते हैं. आणि परमेश्वराचं वचन आपल्या बुद्धीच्या अनुसार आपण ते समजत नाहीये, तर ते फक्त पवित्र आत्म्याच्या साह्यानेच समजून घेतो. वचन को समझने के लिए सही अर्थ है, क्योंकि जो जो बातों का घटना हुआ है ये सबका एकमात्र साक्षी है पवित्र आत्मा. आणि ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा एक साक्षी आहे ते म्हणजे पवित्र आत्मा. आदम से बनाया हुआ समय से लेकर मनुष्य का अंत तक, आर्मगेदोन तक, पवित्र आत्मा के पास पूरा रेखा है, उसके पास पूरा जानकारी, सब कुछ आत्मा के पास है. वही आत्मा हमको ये लिखा हुआ अक्षर का लिखा हुआ बातों को आत्मा में हमें समझाता है. आणि आदमाच्या जन्मापासून हर्मोदोन युद्धापर्यंत सर्व काही होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व काही गोष्टी आत्म्याला ठाऊक आहे आणि सर्व काही देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे आणि तोच पवित्र आत्मा परमेश्वराचं वचन आत्म्याच्या द्वारे आपल्याला समजून सांगतो. मनुष्य का उद्धार के विषय में एक पास्टर ने जब सुसमाचार देते समय में वो पापी के अंदर वो जो कार्य हो रहा है वो प्रचारक बोलने की वजह से हुआ है क्या? आमेन. पवित्र आत्मा ने उसका हृदय को काटा, तलवार आकर प्रभु का दास केवल एक जरिया था, सुसमाचार एक जरिया था, ट्रैक्ट एक जरिया था, लेकिन काटने वाला पवित्र आत्मा है, वचन काटता है. आणि मग ज्या वेळेला एका व्यक्तीचं तारण होतं त्या वेळेला तो सुवार्ता ऐकतो आणि मग तो जो व्यक्ती त्याला सुवार्ता सांगतो त्याच्याद्वारे त्याचं तारण होतं का, तर नाही. तर तो जे काही वचन सांगतो, जो काही ट्रॅक त्याला दिला जातो ते वचन जे आहे ते त्याच्या जीवनामध्ये कार्य करतो. पवित्र आत्मा त्याच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि मग त्या वेळेला त्याला पश्चाताप होतो आणि मग त्याचं तारण होतं. तो वो प्रभु का दास क्या करे जिन्होंने वचन एक जगह पे दिया, उनका वहां पर सेवा खत्म हो गया तो आत्मा बोलेगा दूसरे जगह पे जाने के लिए. आणि मग त्या ठिकाणी त्या व्यक्तीची सेवा संपल्यानंतर मग आत्मा काय सांगेल, दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता. लेकिन जो स्थान में वचन बोला गया है, जो वचन बोया गया था, वो बोने का काम, इसके अंदर उद्धार का काम वो कौन कर रहा है? आणि आमेन. जे वचन त्याला सांगितलं जात आहे त्या वचनाची पेरणी जी केली जात आहे त्या पेरणीचं काम कोण करत आहे, तर पवित्र
आत्मा. हमारे जीवन में ये बात का सवाल हमें पूछना है, आपण आपल्या जीवनामध्ये या विषयाचा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. हमने क्या सचमुच पवित्र आत्मा का वो हमारे अंदर हृदय में कार्य कर कर मैं एक पापी हूँ, मैं एक गुनहगार हूँ, मेरे वजह से प्रभु यीशु मसीह को क्रूस पर मरना पड़ा, ऐसा सवाल आकर ऐसा यीशु मुझे चाहिए करके हमारे अंदर वो विवेक में वो टोक होकर तभी पश्चाताप करके गिरकर हम लोग रोकर प्रभु मुझे ऐसा उद्धार दो, आज से आप ही मेरा प्रभु है, ऐसा बोलकर हमारा उद्धार हुआ क्या? आणि निश्चितच आपलं कारण कसं झालं हे आपण पडताळून बघायला पाहिजे की आपण निश्चितच आपल्याला आपल्या सत्सद विवेक बुद्धीमध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे या गोष्टीचं ज्ञान मिळालं का? खरोखर मी एक पापी मनुष्य आहे आणि माझं पापाची शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेत तो माझ्याकरता वधस्तंभावर मेला. तो प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि तो प्रभू येशू ख्रिस्त मला घेण्याकरता परत येणार आहे. तोच प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभू आहे आणि त्याच्या अनुसार मी माझं जीवन जगेन असं समर्पण आपण खरोखर केलंय का? आणि या समर्पणासह आपलं तारण झालेलं आहे का हे निश्चितच आपण पडताळून बघायचंय. और ये प्रतिदिन का बात है प्रियो, आणि हे दररोजची गोष्ट क्योंकि आहे. मन फिरावट एक दिन का नहीं है ना, आणि पश्चाताप जो आहे तो एका दिवसाचा नाही. रोज हमको मन फिरना है, आणि दररोज आपल्याला पश्चाताप हर करायचा आहे. क्षण हमको मन फिरना है. आणि दररोज आपल्याला मन परिवर्तन और करायचं आहे. हमारा सवाल क्या है? प्रभु मेरा इतना मुझ जैसा पापी के लिए आप मेरे लिए बलिदान हुआ, आप मेरे लिए लहू बहाया. जितने बार भी हम पश्चाताप करते हैं हर बार हम क्रूस को देखकर ही पश्चाताप करते हैं. आणि जेवढ्या वेळा आपण पश्चाताप करतो त्या वेळेला आपण वधस्तंभाला स्मरण करतच पश्चाताप करतो. क्योंकि वही सच्चा हमारा समर्पण है, एक मन फिरावट है कि क्रूस से जो हमारे लिए लहू बहाया गया वो हमारे लिए प्रायश्चित हुआ. हम जैसे कठोर दिल वाले रहने वाले लोगों को प्रभु का क्रूस का वो कार्य हमें सौम्य बनाया, हमें सेंसिटिव बनाया, हमें प्रभु का राज्य की ओर बनाया. वो हमेशा क्रूस ही करता है. आणि आपलं तारणाचं कार्य कसं झालं तर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे आहे ते वधस्तंभावर आपल्याकरता सांडवण्यात आलं आणि आपण जे कठीण अंतःकरणाचे होते ते रक्त सांडवल्याद्वारे आपलं जे सौम्य अंतःकरणाचे झालं आणि आपल्या जीवनामध्ये ते परिवर्तन आलं. इसलिए प्रियो ये बात नहीं भूलना कि प्रभु का आगमन देरी है तो वो किसके कारण है? आणि मग तुम्ही हा विचार नका करू की प्रभूच्या आगमनाला जर उशीर लागतोय ते कोणामुळे उशीर लागतोय. प्रभु में कुछ गलती हो गया वैसा नहीं है प्रियो. आणि प्रभूच्या काही योजनेमध्ये चूक झाली म्हणून नाहीये प्रियो. उधर ही दूसरा पत्रोस 3:9 में लिखा है, आणि दुसरे पेत्र 3 अध्याय 9 वचनामध्ये लिहिलंय, प्रभु अपनी प्रतिज्ञा के विषय में देर देर नहीं करता. जैसी देर कुछ लोग समझते देखो जैसा कुछ लोग समझते हैं, पर तुम्हारे विषय में धीरज धरता है तुम्हारे विषय में धीरज धरता है. और नहीं चाहता कि कोई नष्ट हो, हाँ पढ़ो आगे. वरन ये की यह सबको मन फिराव का अवसर मिले. हाँ, इसमें कौन कौन आएगा? सब मतलब कौन? विश्वासी अविश्वासी दोनों है? सब लोग बोले प्रियो. सब वो वचन को समझो जरा. आणि ते वचन काय सांगतं ते जरा समजून घ्या. देखो मैंने इसलिए थोड़ी देर पहले बोला मन फिरावट सिर्फ पापियों के लिए नहीं है. आणि मन परिवर्तन किंवा पश्चाताप जे आहे ते फक्त पापी लोकांकडे. एक पापी जब सचमुच मन फिरता है तो उसका आत्मा का उद्धार होता है. आणि एक पापी व्यक्ती ज्या वेळेला मन परिवर्तन करतो त्यावेळेला त्याचा आत्म्याचं तारण होतं. परंतु जिसका आत्मा का उद्धार हुआ वो व्यक्ति प्रतिदिन जब मन फिरता है तो उसका कौन सा उद्धार होगा? आमेन. आणि मग तारण प्राप्त झालेला व्यक्ती ज्या वेळेला मन परिवर्तन करतो त्या वेळेला त्याचं कोणाचं तारण होतं तर त्याच्या जीवाचं तारण होतं. है कि नहीं? आमेन. तो ये उद्धार सिर्फ पापियों के लिए नहीं है प्रियो. ये वाक्य ये तो पत्रोस भले ही डायरेक्ट बोलते समय में पापियों के लिए शायद बोला होगा, लेकिन ये वाक्य जब आत्मा में मैं पढ़ते समय में सचमुच प्रयोग शायद मैंने भी ऐसा कुछ तो आलसीपन किया होगा. आपका आगमन देरी होने की वजह से मुझे भी लगा होगा मैंने भी कुछ ऐसा गलती किया, लेकिन हे प्रभु धन्यवाद आज का दिन आपने दिया. मैं तुरंत गिरता हूँ क्योंकि आप चाहता है कि मेरा प्राण का उद्धार आज हो. आणि मग कदाचित त्यावेळेला पेत्राने हे पापी लोकांकरता लिहिलं असेल की ज्यांचं तारण झालं नाही, पण ज्या वेळेला हे वचन मी वाचतो त्या वेळेला आत्म्याच्या द्वारे मला हाच बोध होतो की माझ्या जीवनामध्येही काही चूक झाली असेल, काही पाप झालं असेल आणि ते पाप मला प्रभू सोबत जाण्याकरता अडखळण येऊ शकते. म्हणून मी त्याच्या संबंधाने पश्चाताप करतो, मन परिवर्तन करतो. देखो बाइबल जब बाइबल लिखा गया था उसका ऑडियंस कुछ कभी कभी यहूदी लोग थे, कभी कभी अन्य जाति थे, कभी कभी पापी थे, कभी कभी धर्मी लोग. ऑडियंस भले अलग अलग हो, लेकिन हम आज के समय में बाइबल पढ़ते समय में आत्मा में पढ़ रहे हैं, ऑडियंस को देख के नहीं पढ़ रहे.
आणि मग ज्या वेळेला बायबल लिहिलं गेलं त्यावेळेला त्याचे समोर असणारे लोक कधी कधी यहुदी असतील, कधी कधी युनानी असतील, कधी कधी विश्वासू असतील, कधी कधी पापी लोक राहतील. पण ज्या वेळेला हे वचन आपण वाचत राहतो त्यावेळेला आपल्या समोर कोण आहे आपण हे नाही पाहत, तर आत्म्याच्या द्वारे आपण ते पाहत ते मनन करत राहतो. भजन संगीता में क्या लिखा है? हे पहाड़ों अपने फाटके खोलो, राजा को अंदर आने दो. आणि स्तोत्र संहितेमध्ये काय लिहिलेलं आहे की हे डोंगरांनो तुम्ही आपले दरवाजे उघडा आणि राजाला आतमध्ये येऊ द्या. वो वाक्य पहाड़ों के लिए लिखा है, ये राजा मेरे अंदर आने का विषय में नहीं लिखा है. ऐसा हम लोग बोल सकते हैं क्या? आणि मग ते जे वचन आहे ते डोंगराकरता लिहिलेलं आहे, ते माझ्या करता की राजा माझ्या हृदयामध्ये यावं ते असं नाही लिहिलेलं असं आपण म्हणू शकतो का? वो ऑडियंस पहाड़ भले ही हो, लेकिन आत्मा में जब वचन पढ़ते समय में उस पहाड़ के बदले मेरा नाम वहां पर आएगा. हे जेबू अपना हृदय खोल, क्योंकि राजा तेरे अंदर आएगा, तो ही तू प्रभु के लिए फायदा होगा. आत्मा बात कर रहा हो वचन से. आणि मग त्या वेळेला ते वचन डोंगरांना संबोधित करून लिहिलं असेल, पण ज्या वेळेला आपण आत्म्यामध्ये ते वचन वाचतो त्या वेळेला त्या ठिकाणी ते आपलं नाव राहिला पाहिजे की तू आपलं हृदय उघड आणि राजा जो आहे त्याला आतमध्ये प्रवेश करण्याकरता तू परवानगी दे. क्योंकि हम लोग विश्वासी जीवन जीते समय में भले ही यीशु तू मेरा प्रभु है करके हम लोग बोल तो रहे, लेकिन प्रभुत्व पूर्ण रीति से हम देते नहीं है. हमारा स्वयं और हमारा शरीर रुकावट बन रहा है. आणि आपण एक विश्वासू जीवन जगत असताना आपण येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून अंगीकार केलेला आहे, पण आपल्या जीवनाचा संपूर्ण अधिकार जो आहे तो आपण अजूनपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला दिला नाहीये. त्याचं कारण हेच आहे की आपला प्राण आणि आपलं शरीर जे आहे त्याच्याकरता एक अडखळण तयार होत आहे. और वो हर एक विश्वासी के अंदर है. पौलुस जैसा विश्वासी का अहंकार अगर या वो घमंड से होकर परमेश्वर का ज्ञान के वजह से वो घमंडी हो सकता है, ऐसा पौलुस हो सकता है, तो हम लोग क्या है फिर? आणि पौल सारखा इतका आत्मिक प्रेरित जो आहे तो ज्ञानाच्या विपुलतेमुळे तो जर गर्विष्ठ होऊ शकतो, तर आपण त्याच्या समोर काय आहोत? तो इसके लिए पौलुस ने क्या बोला गलतियों 6 में कि मैं सिर्फ क्रूस पे प्रशंसा करता हूं. आणि म्हणून गलातीकराचं पत्र 6 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये प्रेषित पौल काय म्हणतो की मी फक्त वधस्तंभाची प्रशंसा करतो. उसी रीति से वो वचन पढ़कर पौलुस ने लिखा, मैं मतलब पौलुस अकेला करेगा करके नहीं, मैं भी उसमें मैं भी हूं पौलुस. आणि पौल जे म्हणतो मी, तर त्या पौलाच्या मी मध्ये मी स्वतः सुद्धा आहे. हमें तो वो हमें वचन के हमको एक पहचान बनाना है, ये समझना, क्योंकि ये प्रभु का प्रेम का दिल की बात है और वो मेरे लिए है करके बोलकर आत्मा के प्रेरणा से हमें ऐसा वचनों को हमें समझना और अपने लिए अपनाना है वचन को. आणि हे आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेल्या गेलेल्या सर्व गोष्टी आहे, म्हणून त्या गोष्टी सर्व माझ्यासाठी आहे. आपण आपल्या आत्म्याच्या द्वारे समजून घेऊन त्याचा स्वीकार आणि त्याचा अंगीकार करायचा तो आहे. ऐसा पहचान में अगर हम लोग वचन के साथ एक पहचान एक आइडेंटिफाई करके उस सच्चा वचन का पहचान में हम लोग नहीं आते हैं, तो क्या हो गया? बहुत सारा संघटनाएं उत्पन्न हो गया, क्योंकि वचन को नहीं समझ रहे हो. आणि देवाचं वचन आत्म्याद्वारे न समजल्या कारणाने, बुद्धीद्वारे समजल्या कारणाने पुष्कळ प्रकारच्या संघटना तयार झाल्या. हम लोग को आप लोग को शायद मालूम रहेगा, कोविड के टाइम में प्रभु का दास ने ये बोला, मुझे याद है. कोविड का टाइम में क्या हो गया, लॉकडाउन था, तो केरला में बहुत से जो पास्टर लोग करके बोलते थे, वो लोग ने मंडली का सेवा छोड़कर भाजी बेचने, मच्छी बेचने के लिए चला गया. आणि मला ठाऊक आहे प्रभूच्या दासाने लॉकडाऊनच्या वेळेला सांगितलं होतं की ज्या वेळेला आता हे लॉकडाऊन आलं त्यावेळेला पुष्कळ जे प्रभूचे दास आहेत त्यांनी भाजी विकायला सुरुवात केली, मासे विकायला सुरुवात केली. क्या हुआ लोगों के जीवन में? आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये काय झालं? वो लोग ने क्या बोला मन में? आणि त्या लोकांनी मनामध्ये काय म्हटलं? अब तक प्रभु आने वाला था, बोला था, अब तक आया नहीं. ये सब बातें लिखा गया, अभी तक पूरा क्यों नहीं हो रहा है? शक आया उनके जीवन में. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना शंका आली की प्रभू अजून येणार होता, अजून का नाही आला? आणि या सर्व वचनामध्ये लिहिलेल्या गोष्टी अजूनपर्यंत पूर्ण का नाही झाल्या? तो उनको भी मन फिरावट चाहिए कि नहीं? आणि त्यांना पण पश्चातापाची गरज आहे का? अगर सचमुच नया जन्म पाया है तो उनको भी मन फिरावट चाहिए. आणि खरोखर त्यांचा नवा जन्म झाला आहे तर त्यांना सुद्धा पश्चातापाची गरज आहे. तो प्रभु अभी तक आया नहीं है करके, देरी है करके ऐसा नहीं सोचना. सब प्रभु चाहता है कि सब मन फिरे. आणि प्रभू यायला उशीर लावतोय त्याचं कारण हेच आहे की प्रभूची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाने पश्चाताप करावा. लेकिन प्रियो, ये आधार है हमारा प्रतिदिन का जीवन. वचन को हमें अपना कर जीना बहुत जरूरी है. आणि देवाच्या वचनाचा स्वीकार करून जीवन जगणं हे खूप गरजेचं आहे. हम लोग रोमियो का पुस्तक में जब ये विषय को पढ़ते समय में आणि रोमकराच्या पत्रामध्ये हा विषय आपण पाहत असताना प्रभु वहां पर दूसरा अध्याय में प्रभु का भलाई मन फिरावट की वो चलाता है करके 2 का 4 पढ़ेंगे. आणि रोमकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 4 वचनामध्ये असं दिलेलं आहे की देवाची दया आपल्यास पश्चातापास प्रवृत्त करते. पढ़े. तू
उसकी कृपा हाँ। और सहनशीलता और धीरज रूपी धन को तुच्छ जानता है, हाँ। क्या यह नहीं समझता हाँ। कि परमेश्वर की कृपा तुझे मन फिराव को सिखाती है? देखो यहाँ का ऑडियंस कौन है? आणि या ठिकाणी कोणाला संबोधित केलेलं आहे? रोम का मंडली में जो यहूदी लोग मंडली में आते थे उनको वो बोल रहा है, आणि रोमच्या मंडळीमध्ये जे यहुदी लोक येत होते त्या यहुदी लोकांना संबोधित केलेलं परंतु आहे. वो तो उस समय में था। लेकिन आज जब मैं यह वचन पढ़ते समय में, प्रभु आज मैं कितने बार शारीरिक होकर जिया प्रभु, आणि ते त्यावेळेला त्या लोकांकरता होतं, पण आज जे आपण या युगामध्ये जिवंत आहात ते आपल्याकरता काय सांगतं की आजही माझ्या जीवनामध्ये कितीतरी पाप मी केलेला आहे. प्रभु आज आपके आत्मा के नियंत्रण में मैं कितने बार मैं जीना चाहिए था, लेकिन मेरे जीवन में ऐसा नहीं हुआ प्रभु। प्लीज प्रभु मुझे माफ करना, मुझे क्षमा करना। आपने मुझे जो भलाई करके मुझे अभी तक संभाले रखा है, उस भलाई को मैं भूलना नहीं चाहता प्रभु। आणि आज आतापर्यंत तू आत्म्याच्या प्रेरणेने मला चालवत आला, माझ्या जीवनामध्ये कितीतरी चांगले चांगले काम केले, ते सर्व गोष्टी मला विसरून न जाता त्याच्या अनुसार चालण्याकरता माझा सहाय्य कर. तो प्रभु का भलाई, प्रभु का धीरज, ये सब बातें जब मैं मनन करता हूं तो मेरे जीवन में क्या हो गया? पश्चाताप करके मैं मन फिराया। आणि मग ज्या वेळेला प्रभूने आपल्या जीवनामध्ये केलेला चांगुलपणा, प्रभूने आपल्या जीवनामध्ये केलेली जी सत्कार्य आहे ते आपण स्मरण करतो, त्या वेळेला आपण एक पश्चातापासह जीवन जगतो. ऐसे लोग तो, लेकिन ये लोग तो प्रभु का दया क्या कर रहा है? हमें मन फिराता है। आणि उसी के- देवाची दया आपल्याला पश्चातापास प्रवृत्त करते. परंतु ये बात अगर बोध्य नहीं होगे तो आणि ही गोष्ट जर आपल्याला नाही समजली तर वाक्य 5 त्याचं 5 वचन, परंतु अपनी कठोरता कठोरता, और हठीलेपन माने जो लोगों ने अपना हृदय को कठोर किया और हठीलेपन में रहा, आणि ज्या लोकांनी आपलं अंतःकरण कठीण केलं आणि त्या हट्टीपणामध्ये राहिले, हठीले मन के कारण उसके क्रोध के दिन के लिए हाँ जिसमें परमेश्वर का सच्चा न्याय प्रकट होगा, हाँ अपने लिए क्रोध कमा रहा है। आणि ते आपल्याकरता परमेश्वराचा प्रकोप उडून घेत आहे. प्रियो, इसलिए हमें बहुत संभालना है। आणि प्रियानो, म्हणूनच आपण खूप सांभाळायचं आहे. एक विश्वासी कभी भी, विश्वासी का जीवन देखकर परमेश्वर को क्रोध नहीं आता, क्योंकि क्रोध के लिए सब बातें प्रभु ने, यीशु मसीह ने तृप्त कर दिया ये अपना बलिदान के द्वारा। अनेक विश्वासाचं जीवन बघून परमेश्वराला कधी प्रकोप येत नाही, कारण का की विश्वासास करता लागणाऱ्या सर्व गोष्टीची पूर्तता प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या बलिदानाद्वारे पूर्ण केली. तो पहले, लेकिन हमें अपने अंदर पहचान होना चाहिए, क्या मैं ये कैटेगरी का आदमी हूँ? क्योंकि अगर मैं नया जन्म पाया हूँ तो मैं बच गया, लेकिन मेरा नया जन्म नहीं हुआ तो मैं अपने आप को क्रोध बटोर रहा हूँ। आणि मग आपण स्वतःला पारखून बघायचं की जर माझा नवा जन्म झालेला आहे तर परमेश्वराच्या प्रकोपापासून मी वाचलेलो आहे, पण माझा नवा जन्म नाही झालेला तर मी माझ्या करता परमेश्वराचा प्रकोप हा गोळा करत आहे. तो इसलिए सच्चा विश्वासी का खासियत क्या है? वो वचन के द्वारा तुरंत वो मन फिरेगा। कोई भी वचन पढ़ते समय में प्रभु का आत्मा कार्य कर कर उसको नम्र कराएगा। आणि मग खरा विश्वासू त्याचा एक स्वभाव गुण काय आहे की परमेश्वराचं वचन वाचत असताना तो पश्चाताप करेल, मन परिवर्तन करेल आणि स्वतःला नम्र करेल. आप लोग को मालूम है ना, ये वचन क्या है? एक दर्पण आईने के समान है। आणि आपल्याला ठाऊक आहे ना, परमेश्वराचं वचन एक आरशाप्रमाणे आहे. ये वचन का ये आईना हमें हमारा कमियों को बताता है आणि परमेश्वराचं वचन आपल्या जीवनाची कमतरता आपल्याला और दाखवतं. यीशु मसीह का महानता को बताता है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताची थोरवी आपल्याला सांगते. जितना जितना यीशु तू महान है करके वचन प्रकट करते रहेगा, उतना उतना मैं कम होते जाऊंगा। आणि जेवढं जेवढं वचन आपल्याला या गोष्टीचा प्रकाश देत राहील की परमेश्वर किती महान आहे, किती महान आहे, तेवढं तेवढं जास्त आपण स्वतःला नम्र 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 करत राहू. ये रैप्चर तक होते रहेगा प्रियो। आणि मग हे स्वर्गारोहणापर्यंत होत राहील. जब तक प्रभु नहीं आएगा तब तक हमारे अंदर प्राण का उद्धार का कार्य होते रहेगा। आणि जोपर्यंत प्रभू येत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये जीवाच्या तारणाचं कार्य हे होत राहील. जो लोग ये बात समझता है, आणि जे लोक या गोष्टीला समजतात, उसका 6 और 7 त्याचं 6 आणि 7 वचन, वह हर एक को उसके कामों के अनुसार बदला देगा, देखो, हर एक को अपना कामों के अनुसार बदला देगा, जो सुकर्म में स्थिर रहकर रहकर महिमा और आदर हाँ। और अमरता की खोज में है, हाँ उन्हें वह अनंत जीवन देगा। हाँ, हम जानते हैं कि वो ये सिर्फ यीशु मसीह में है, आणि आपल्याला ठाऊक आहे फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. क्योंकि यहूदी लोगों ने यीशु मसीह को छोड़कर ये सब बातें ढूंढने के लिए गया। आणि यहुदी लोक काय आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून या सर्व गोष्टी शोधायला वो है गेले. अगला वाक्य, देखो 8वां वाक्य, पर जो विवादी है वो और सत्य को नहीं मानते, विवाद, सॉरी मराठी में पढ़ना, 8 का शुरुआत। Self seeking. हाँ हाँ, तट पाडणारे मतलब नहीं नहीं, आपको वचन का अर्थ ये है कि परंतु जो सेल्फ सीकिंग, खुद का
बारे में सोचता है या स्वयं अभिमानी है, स्वयं गर्विष्ठ है, ऐसे लोगों का न्याय होगा। आणि जे स्वतःच्या स्वार्थाची शोध करत राहता अशा लोकांचा नाश होईल. तो पढ़ना आगे, और सत्य को नहीं मानता, और सत्य को नहीं मानता वरन अधर्म पर अधर्म को मानते को मानता है। उन पर क्रोध और कोप पड़ेगा। हाँ, ये यहूदी लोग वो लोग भी बाइबल ही पढ़ रहे हैं ना। आणि ते लोक सुद्धा बायबलच वाचत आहेत. बहुत से आज से जो मसीह धर्म के लोग हैं, मसीह के नामधारी लोग, उन लोग भी बाइबल ही पढ़ रहे हैं। आणि जे नामदारी ख्रिस्ती लोक आहेत ते सुद्धा बायबलच वाचत आहेत. लेकिन उन लोगों को कहां पर जाना है? जहां पर भीड़ ज्यादा है वहां पर उनको जाना है। आणि त्या लोकांना कुठे जायचं, ज्या ठिकाणी खूप जास्त गर्दी आहे, तिथे त्यांना जायचंय. लेकिन आत्मा ने हमको अलग करके रखा है, आणि आत्म्याने आपल्याला वेगळं करून क्योंकि ठेवलंय. हमारा रास्ता कांटों से भरा हुआ नगर है, यह रास्ता है। आणि आपला मार्ग जो आहे तो काट्याने भरलेला आहे. उन लोग का जमीन कैसा रहेगा? आणि त्यांचा मार्ग कसा राहणार जो आहे? नाश होने वाला एकदम कंक्रीट के साथ एकदम चकाचक एकदम क्लियर रहेगा। आणि नाशाकडे जाणारा जो मार्ग आहे तो एकदम खूप चांगला स्मूथ राहील. लेकिन जो प्रभु का सच्चा जीवन पाए हुए लोग, वो लोग सिकड़ा हुआ मार्ग से वो लोग जाएंगे, दबा हुआ मार्ग रहेगा। आणि प्रभूपासून जीवन प्राप्त केलेले लोक जे जीवनाच्या मार्गामध्ये चालतात ते एकदम अरुंद अशा किंवा संकोचित मार्गाने चालतात की ज्या मार्गामध्ये पुष्कळ प्रकारचा त्रास आणि कठीणाई त्यांच्या जीवनामध्ये राहते. मत्ती 7 में वहां पर एक बात वैसा लिखा है, आणि मध्ये त्याच्या 7 अध्यायामध्ये ते गोष्ट लिहिलेली आहे. ये जो सिकड़ा हुआ दबा हुआ मार्ग है, आणि हा जो संकुचित मार्ग आहे उसमें चलने वाले नहीं है। आणि मग त्याच्यामध्ये चालणारे नाहीये. वैसा नहीं, मतलब वाक्य ऐसा नहीं, वो विनाश वाला जो विशाल मार्ग है उसमें बहुत सारे लोग चलेंगे करके कहा है। आणि विशाल मार्गामध्ये खूप लोक चालतील. उधर एक बार पढ़ना, उसका 7 का 13-14। सकेत फाटक से प्रवेश करो, हाँ। क्योंकि चौड़ा है वह फाटक हाँ। और सरल है वह मार्ग, हाँ। जो विनाश को पहुंचाता है, हाँ। और बहुत से है हाँ। जो उससे प्रवेश करते हैं। हाँ, ओके, बहुत लोग प्रवेश करके चलते हैं। हाँ, क्योंकि सकेत है वह फाटक हाँ। और कठिन है वह मार्ग, हाँ। जो जीवन को पहुंचाता जो है, जीवन को पहुंचाता है। और थोड़े हैं हाँ। जो उसे पाते हैं। हाँ, चलते हैं लिखा है। पाते हैं। मतलब क्या है इसका? ये रास्ता मिल गया तो भाग्यवान है वो। आणि हा मार्ग ज्याला कोणाला भेटतो तो खरोखर भाग्यशाली आहे. परंतु बहुत लोगों को ये वाक्य मिले, ये रास्ता मिलेगा ही नहीं। आणि पुष्कळ लोकांना हा मार्ग मिळणारच नाही. हमें मिल गया, हमारा कोई बड़ा कर्म नहीं है प्रियो, वो तो प्रभु का बहुत बड़ा दया है। आणि आपल्याला भेटलं म्हणजे आपण खूप चांगले असं नाहीये प्रियानो, किंवा आपले काम चांगले असं नाहीये, तर ही देवाची दया आहे. क्योंकि हमने वचन के मदद से, पवित्र आत्मा के मदद से लंबा बड़ा मार्ग में जाने वाले लोग में फर्क है, और ये सिकड़ा हुआ मार्ग में जो हम लोग ढूंढ पाया, इसमें फर्क और भेद हमको आत्मा ने हमको बता के दिया। तो हमने क्या किया? हम तो प्रभु के पास जाएंगे बोलकर हमने सिकड़ा हुआ मार्ग को ढूंढ लिया, पा लिया। आणि विशाल मार्गामध्ये जाणारे लोक आणि संकुचित मार्गामध्ये जाणारे लोक याच्यामध्ये फरक काय आहे आपल्याला तो समजला की नाशाकडे जाणारा मार्ग तो विशाल आहे आणि संकुचित मार्ग जो आहे तो जीवनाकडे पोहोचवतो. म्हणून आपण काय केलं? आपण स्वतःला प्रभूच्या हातामध्ये स्वाधीन केलं आणि त्या मार्गामध्ये आलो. मेरे लिए एक बहुत बड़ा चैलेंज था, आणि माझ्याकरता एक मोठं आव्हान होतं. क्योंकि प्रभु ने जब मुझे सेवा के लिए बुलाया था, अधिकतर मैं दूसरा मंडलियों में जाकर मैं प्रभु का वचन का सेवा कर और उनको सत्य में बताता था। आणि ज्या वेळेला प्रभूने मला त्याच्या सेवेकरता पाचारण केलं त्यावेळेला मी दुसऱ्या मंडळीमध्ये जाऊन सेवा करत तो असे. सबसे बड़ा चैलेंज ये था, जब मैं उनको वचन बताता था, ये वचन, हाँ यही वचन सही है, वो लोग मानते भी थे, लेकिन पास्टर लोग क्या बोलते हैं वाले में, परंतु ये रास्ते में तो कोई नहीं जा रहा है, वो देखो कितने सारे चर्चेस है, सब वही रास्ते से जा रहा है, इसलिए हम भी वही रास्ते से जाएंगे। आणि मग हे वचन तसं लिहिलेलं आहे ते मान्य सुद्धा करत होते, पण मग त्यांचे पास्टर लोक काय म्हणायचे की या मार्गामध्ये तो कोणीच जात नाहीये, तर या विशाल मार्गामध्ये सगळे लोक जात आहेत, म्हणून आम्ही सुद्धा त्यांनाच फॉलो करू. मैं सोचने लगा ऐसा क्यों ये आदमी बोल रहा है? आणि मी असा विचार करू लागला, हा मनुष्य असं का बोलत आहे? क्या ये एक प्रभु का दास नहीं है क्या? आणि हा काय प्रभूचा दास नाही का? क्या वचन का भेद का रहस्य गुप्त की बात है, परमेश्वर ने इसको प्रकट करके दिया नहीं है क्या? आणि देवाच्या वचनाच्या रहस्याच्या गोष्टी याला प्रकट करून दिलेल्या नाही का? थोड़ी देर के बाद मुझे समझ में आने लगा, आणि थोड्या वेळानंतर मला समजू लागलं ये प्रभु के दास वो संगठना के साथ चिपका हुआ है। आणि हे प्रभूचे दास त्या संघटनेशी जोडलेले आहे. क्योंकि ये संगठना क्या बोलता है, कारण ही संघटना काय सांगते? तुम लोग हमारे साथ रुको, आणि तुम्ही आमच्या सोबत राहा, तुम लोग को रहने के लिए कपड़ा मकान सब हम देंगे, आणि तुला राहण्याकरता घर आणि घालण्याकरता कपडे आणि सगळं काही देऊ, पगार भी दूंगा, पगार पण देऊ, तुम्हारा बच्चों को स्कूल में जाने के लिए फीस भी हम देंगे। आणि तुझ्या मुलांना शाळेमध्ये जाण्याकरता पैसे सुद्धा आम्ही भरू. तो लोग क्या सोच रहे हैं? आणि त्यावेळेला ते लोक काय विचार करतात? सेल्फ सीकिंग। आणि मग ते स्वतःचा फायदा शोधताय. अभी हमने रोमियो का 2 में क्या पढ़ा?
वो लोग खुद के बारे में सोच रहे हैं, प्रभु का राज्य के विषय में या प्रभु का सच्चाई का वचन का जो सुसमाचार है उसके बारे में नहीं सोच रहा है। मैं, मेरा परिवार और मेरे बच्चे सुकून से जिए। आणि रोम त्याच्या दुसऱ्या अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये आपण जे वचन वाचलेलं आहे की ते स्वार्थी झालेले, स्वतःचा फायदा कुठे होईल ते या गोष्टीच्या शोधामध्ये आहे, पण परमेश्वराचं राज्य आणि त्याच्याकरता त्यांना जी नियुक्ती मिळालेली त्याच्या संबंधाने ते लोक विचार नाही करत। प्रियो, अभी का जमाना एक ऐसा जमाना है कि मसीह लोग, मसीह का सच्चाई से वो लोग भटक कर वो एक धर्म बन गया है, एक धंधा बन गया है। आणि लोक जे ख्रिस्ताचं सत्य आहे ते सोडून गेलेले आहे आणि आता ख्रिस्ती हा एक धर्म झालेला आहे आणि एक धंदा झाला आहे। हम लोग को ज्यादा टाइम नहीं लगेगा एक धर्म के पीछे फॉलो करने के लिए। आणि आपल्याला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही त्या धर्माला अनुसरण्याकरता। जिस क्षण हम लोग आत्मा का मदद को से हम लोग हट जाएंगे, वचन पर आश्रय करना छोड़ देंगे, उस दिन से हम भी एक संगठना जब बन जाएंगे। आणि मग ज्या वेळेला आपण आत्म्याच्या मार्गदर्शन सोडून देऊ, वचनाचं मार्गदर्शन घेणं सोडून देऊ, त्या वेळेला आपण एक संघटनेप्रमाणे होऊन जाऊ। भले ही आप इधर यही मंडली में आता हो, आणि होऊ शकतं तुम्ही याच मंडळीमध्ये याल, परंतु आपका मन कैसा रहेगा? आणि तुमचं मन कसं राहणार? एक संगठना का जैसा, एक धंधा करने का विषय का मन जैसा हो जाएगा। आणि एक संघटनेप्रमाणे एक धंदा करण्या संबंधाने तुमच्या डोक्यामध्ये कल्पना राहते। क्योंकि वचन हम और आत्मा में क्या करता है, प्रभु का मंडली जो एक जीवन का मार्ग है उस बातों में चलाता है। आणि देवाचं वचन काय आहे की प्रभूची जी मंडळी आहे त्या जीवनाच्या मार्गामध्ये घेऊन चालते। हमें इसलिए संभलना प्रियो। आणि म्हणून आपल्याला सांभाळायचं। पौलुस ने इस विषय में चेतावनी पहले से ही दिया था प्रियो। आणि पौलाने या विषया संबंधाने चेतावणी पहिलेच दिली होती। दूसरा तिमोथी में पौलुस कहता है कि एक ऐसा समय आएगा, एक कठिन समय आने वाला है। आणि दुसरं तिमोथेमध्ये लिहिलेलं आहे की असा कठीण समय वेळ येणार आहे। दूसरा तिमोथी 3 का 1 और 2 पूरा भाग में नहीं पढ़ना चाहता क्योंकि आपको इसका अच्छा क्लास मिला है, उस भागों में मैं नहीं जा रहा। 3 का 1 और 2। दुसरं तिमोथेला पत्र 3 अध्याय 1 आणि 2 वचन। और यह स्मरण रख कि अंतिम क्षण में कठिन समय आएंगे, क्योंकि मनुष्य स्वार्थी, लोभी, निम्न, अभिमानी, निंदक, माता-पिता से बस 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 स्वार्थी आया ना हाँ। प्रियो, किसके लिए कठिन समय रहेगा? आणि हा कठीण वेळ कोणाकरता राहणार आहे? हाँ विश्वासी। हाँ, यस यस यस, करेक्ट। मतलब पौलुस यहाँ पर तिमोथी को बोल रहा है, आणि पौल या ठिकाणी तिमोथेला म्हणत हे आहे तिमोथी, अभी आगे का रास्ता है ना तेरा कठिन रास्ता है, आणि हा पुढचा तुझा जो मार्ग आहे तो कठीण मार्ग आहे। क्योंकि तू अभी ऐसे लोगों के साथ बात करेगा जो स्वार्थी है, अभिमानी है, स्वयं प्रेमी है, अहंकारी है, नफरत करने वाले लोग हैं, माता पिता का बात नहीं समझता, पैसे का धन के पीछे भागने वाले लोग हैं, ऐसे लोगों के पास जा रहा है, इसलिए तेरा समय कठिन रहेगा। आणि मग याच्या पुढे असणारी पिढी जी आहे ती स्वार्थी राहणारे, धनाची लोभी राहणारे, आई वडिलांची आज्ञा न पालन करणारे राहणारे, म्हणूनच याच्या पुढे जी येणारी पिढी आहे त्यांचं आयुष्य खूप कठीण राहील। ऐसा चैलेंज मिला आपको? आणि अशा प्रकारचं आव्हान तुम्हाला भेटलं का? मैं जब ऑफिस में जाता था, सुसमाचार बोलने का टाइम, ये चैलेंज आता था। आणि मी ज्या वेळेला ऑफिसला जायचो त्यावेळेला सुवार्ता सांगत असताना हे आव्हान यायचं। मैं जब दूसरे मंडलियों में जाकर वचन का सत्य बताते समय में उधर के लोगों से ये विवाद आता था। आणि मग दुसऱ्या मंडळीमध्ये जाऊन देवाच्या वचनाची घोषणा करायचो त्यावेळेला त्या लोकांकडून अशा प्रकारे आव्हान यायचं। क्योंकि उन लोग को अपना खुशी, जो सुख भरी जिंदगी जो उनका मंडली में उनको मिल रहा है, वो छोड़कर जाने, वो त्यागने उनको मन नहीं, उनको संगठना में रहना खुश लगता है। आणि जे आनंददायक जीवन ते जगत होते ते आनंददायक जीवन सोडून अशा प्रकारे वचनाच्या आधारे जीवन जगण्याकरता ते लोक तयार नाही, त्याच मंडळीमध्ये ते खुश आहे। वाक्य 4, त्याचं 4 वचन। विश्वासघाती, ढीठ, ढीठ, घमंडी घमंडी, और परमेश्वर की नहीं, परमेश्वर की नहीं। परंतु विलासी के चाहने वाले। देखो वो लोग किसके विलासी हो गए या किसको चाहने वाले लोग हो गए? प्रभु का बातों को छोड़कर, आणि प्रभूच्या गोष्टी सोडून त्यांना बाकीच्या जगाच्या गोष्टी त्यांना आवडतील। प्रभु के बातों को छोड़कर बाकी कोई भी बात दे तो वो उनके लिए प्रेम है। प्रभु का बात बोला तो तभी वो लोग ढीठ, वो लोग कठोर, निर्दय होकर वो लोग कार्य करेंगे। आणि प्रभूच्या गोष्टी जर सांगितल्या तर मग ते एकदम निर्दयी होऊन ते काम करतील। ऐसे लोगों के सामने यीशु स्वयं भी उतर कर आए तो प्रियो, पता नहीं कितना परिवर्तन होगा उनके जीवन। आणि अशा लोकांसमोर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त उतरून आला तरी त्यांचं जीवन किती परिवर्तन होईल माहित नाही। क्योंकि ऐसे लोगों के पास ही आया ना, यीशु भी यहूदियों के पास भी आया, वो लोग भी ऐसे ही थे ना।
आणि अशाच लोकांकडे प्रभू येशू आला ना आणि ते लोक तसेच होते ना. उनमें से कुछ लोगों ने पूछा क्या तू मसीहा है क्या? आणि त्याच्यापैकी काही लोकांनी विचारलं खरोखर तू ख्रिस्त आहे का? प्रभु ने बोला मेरे कर्म को देखकर तुमको मालूम पड़ेगा कि मैं स्वर्ग से आया हूँ. आणि प्रभूने त्याला सांगितलं मी जे करणारे काम आहे त्या कामाच्या द्वारे तुम्हाला समजेल की मी स्वर्गातून आलोय. आगे चलकर यही लोगों ने पत्थर उठाकर प्रभु के ऊपर मारा. आणि पुढे जाऊन याच लोकांनी दगड घेऊन प्रभूला मारलं. वचन प्रकट होने के बावजूद भी प्रियो वो लोग कल पत्थर उठा के मारने वाले लोग बन गए. आणि वचन त्यांना उघड करून मिळालं तरी सुद्धा ते दगड घेऊन मारणारे झाले. तो भी हमारे जिम्मेदारी उनके लिए वचन बोलते रहना, वो रुकना नहीं है प्रियो. आणि आपली जबाबदारी त्यांच्या संबंधाने हीच आहे की आपण त्यांना वचन सांगत राहणं. क्योंकि ये कठिन समय है, कारण हा कठीण वेळ आहे ये कठिन से ही जाएगा हमको. आणि तो त्रासामध्येच जाईल ये आपल्याला. कांटा हमको उठाना ही पड़ेगा, आणि ते काटे आपल्याला उचलावेच लागतील. क्योंकि हमको दब के जाना है, विशाल होकर नहीं जाना है. आणि आपल्याला संकुचित मार्गाने जायचंय, विशाल मार्गाने नाही जाणार. आत्मा के नियंत्रण में चलने वाले लोगों को सब दब दब के जाएंगे. आराम और सुकून का जिंदगी नहीं है प्रियो. आणि आत्म्याच्या प्रेरणेने चालणाऱ्या लोकांना जीवनामध्ये पुष्कळ कष्ट येतील, आरामशीर असं जीवन राहणार नाही. बहुत लोग हमारे खिलाफ आएंगे. आणि पुष्कळ लोक आपल्या विरोधात यहाँ पर येतील. 2 लोगों का नाम भी दिया है. आणि या ठिकाणी 2 लोकांचे नाव वाक्य 8 में त्याच्या 8 वचनामध्ये जैसे यन्नेस और यम्ब्रेस यानेस और यम्ब्रेस, हाँ, का विरोध किया, उस समय में मूसा का विरोध किया. वैसे ही ये भी सत्य का विरोध करते हैं. हाँ, कुछ लोग रहेंगे जो सत्य का विरोध करेंगे. ये ऐसे मनुष्य हैं हाँ, जिनकी बुद्धि भ्रष्ट हो देखो गई। जिनकी बुद्धि ही भ्रष्ट हो गई है. आणि त्यांची बुद्धीच भ्रष्ट प्रियो झाली आहे. मंडली में आ रहे और बुद्धि भ्रष्ट, ऐसा कैसा होगा प्रियो? आणि मंडळीमध्ये आले आणि बुद्धी भ्रष्ट झाली असं कसं काय होईल प्रियानो? क्योंकि मंडली में आने में नहीं है उद्धार, उद्धार होने के बाद मंडली में आना है. आणि हे मंडळीमध्ये आल्यानंतर तारण नाहीये, तारण प्राप्त करून मंडळीत यायचंय. मंडली में आओ, आप सबका स्वागत है. हर एक जन के लिए मंडली खुला हुआ है. लेकिन प्रभु ने प्रेरितों का कार्य 2:47 में क्या लिखा है? प्रतिदिन जो उद्धार पाते थे प्रभु उनको मंडली में लाया. आणि प्रेषित त्याचा 2रा अध्याय त्याच्या 47 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की जे तारण प्राप्त करत होते प्रभू दररोज त्यांना मंडळीमध्ये जोडत असे. प्रभु का लोग मंडली में स्थिर रहेगा, जो प्रभु का लोग नहीं है वो जड़ से उखड़ा जाएगा. आणि जे प्रभूचे लोक जे मंडळीमध्ये स्थिर राहतील आणि जे प्रभूचे नाहीये ते मुळासकट उपटून टाकण्यात येतील. यानेस और एम्ब्रियो, ऐसा कुछ प्रभु के दास लोग बोलते हैं कि जब मूसा वो छड़ी लेकर जब सर्प बनाया, सांप को बनाया, आणि जानेस आणि जेम्ब्रेस अशा प्रकारे म्हणतात की ज्या वेळेला मोशेने आपली काठी खाली टाकून त्याचा साप जो तो बनवला उसमें से जो जादूगर लोग थे उसमें से थे ये 2 लोग यानेस और एम्ब्रियस. आणि त्याच्यापैकी जे जादूगर लोक होते त्याच्यापैकी हे 2 लोक होते जानेस आणि जेम्ब्रेस. तो उन लोग ने जब मूसा ने वहां पर परमेश्वर का महिमा के लिए वो काठी को नीचे डालकर सर्प बनाया ताकि फरोन का मन में भय आकर तुरंत इस्राएल को छोड़ सके, ये आ सकने नहीं आने के लिए यानेस और एम्ब्रियोस ने काला जादू या स्वयं जादू शैतान की मदद से वो लोग ने भी अपना काठी को सर्प बनाया. आणि मग ज्या वेळेला मोशेने आपली काठी खाली टाकून त्याचा सर्प बनवला की जेणेकरून फारोला त्याचं भय वाटेल आणि त्याने लगेच इस्रायल लोकांना परमेश्वराकरता त्याने सोडून द्यावं, मुक्त करावं, ते भय न वाटण्याकरता हे 2 यानेस आणि एम्ब्रेस यांनी काय केलं? काला जादू करून सैतानाच्या साहाय्याने त्यांनी सुद्धा काठी खाली टाकली आणि त्याचा साप बनवला. ऐसे लोग सत्य को विरुद्ध खड़े रहने वाले लोग हैं. वाक्य 8. आणि त्याचं 8 वचन असे लोक जे आहेत ते सत्याच्या विरोधामध्ये उभे राहणारे लोक आहेत. वाक्य 7 पढ़ना. 7 वचन वाचा. आज सदा सीखती तो रहती, देखो ये लोग सीखते तो है, पर सत्य की पहचान कर कभी नहीं पहुंचती. मतलब सत्य का जो सच्चे का क्लियरिटी क्या है, मतलब प्रभु ने ये वचन क्यों लिखा है, इसका क्लियरिटी क्या है, उसका वो मुकाम तक नहीं पहुंचेंगे. आणि देवाचं वचन ते वाचतील पण त्यांना ते समजणार नाही. आणि देवाच्या वचनाच्या द्वारे जो आत्मिक अर्थ आहे तो आत्म्याद्वारे त्यांना समजणार नाही. एक सिंपल सवाल, एक सरळ प्रश्न प्रभु का दास का फेवरेट सवाल है. आणि प्रभूच्या दासाचा एकदम फेवरेट प्रश्न आहे. आज आप लोग ने बाइबल पढ़ा, आणि आज तुम्ही बायबल वाचलं का? सब लोग हाँ बोलते हैं. आणि सगळे हा म्हणतात. अच्छी बात है, चांगली गोष्ट आहे. लेकिन पढ़ते पढ़ते वचन का सत्य का पहचान में आप लोग पहुंचे क्या? आणि ते वाचत असताना देवाच्या वचनाच्या जे सत्य आहे त्याच्या ओळखीमध्ये तुम्ही पोहोचले का? उस मुकाम में अगर आप नहीं पहुंच रहे आणि मग त्या तिथपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तो आप बस बाइबल पढ़ के आपका स्वयं शक्ति को बढ़ा रहे हो. आणि तुम्ही बायबल वाचून फक्त आपली बुद्धी वाढवताय. आपके प्रार्थना के टाइम में आणि तुम्ही प्रार्थनेच्या वेळेमध्ये प्रभु का ज्ञान के साथ एक पर्सनल रिश्ते में, क्योंकि प्रार्थना मतलब प्रभु के साथ का संगति है, वो संगति का स्पार्क अगर नहीं मिल रहा है, प्रभु के साथ का कनेक्शन नहीं मिल रहा है, आत्मा में शांति नहीं मिल रहा है, तो
तसल्ली है कि आज मैंने प्रार्थना किया, परंतु संगति नहीं है. आणि प्रार्थनेमध्ये काय आहे की आपली परमेश्वरासोबत संगती राहते आणि आपल्याला आत्म्यामध्ये शांती मिळते. पण जर आपण ती प्रार्थना आत्म्यामध्ये नाही करत तर मग काय होतं की फक्त एक मनाला समाधान राहतं की मी प्रार्थना केली पण त्या प्रार्थनेमध्ये परमेश्वरासोबत सहभागिता राहत नाही. इसलिए मैंने 2 हफ्ते पहले कहा था, हमारा प्रार्थना एक रीत नहीं होना है. आणि म्हणून 2 आठवड्यापूर्वी सांगितलं की आपली प्रार्थना रूढी परंपरेनुसार नसावी. हमारा बाइबल पढ़ना एक रीत रिवाज नहीं होना चाहिए. आणि आपलं बायबल वाचणं एक रीत राहायला नको. एक सच्चा मन से प्रभु की उपस्थिति में मैं आज अगर बाइबल खोला तो मतलब मुझे प्रभु का वचन का सच्चा ज्ञान चाहिए, वो सच्चाई चाहिए, इसी लक्ष्य से हम पढ़ रहे हैं. आणि देवाच्या सत्य वचनाचा प्रकाश आज मला मिळाला पाहिजे या उद्देशाने आपण बायबल वाचायचंय. नहीं तो बाइबल पढ़ के लोग वकील बनते हैं प्रियो. आणि बायबल वाचून लोक वकील होतात. उन लोगों को प्रभु का वचन का ज्ञान का सत्य मिला है क्या, सच्चाई मिला है क्या आणि उनको? त्या लोकांना देवाच्या वचनाच्या ज्ञानाचं सत्य समजलंय का? जो IAS पढ़ना है, बड़े बड़े डिग्री लेकर पढ़ना है, उनको बाइबल का कानून थोड़ा पढ़ना रहता है, वो लोग सब बाइबल पढ़ते हैं. आणि मग ज्याला IAS व्हायचंय त्यांना बायबल वाचावं लागतं. कारण काय बायबल मध्ये लिहिलेल्या गोष्टीचं ज्ञान त्यांना असणं गरजेचं अभी आहे. कलेक्टर भी बनना है तो उनको वो स्टडी रहता है, अलग अलग धर्मों का ग्रंथ पढ़ना रहता है, वो लोग सब पढ़ते हैं प्रियो. आणि मग कलेक्टर जरी व्हायचं तरी सुद्धा त्यांना वेगवेगळ्या धर्माचं अध्ययन करावं लागतं. त्याच्यात त्यांना गरज राहते. जरा सोचो ना, बाइबल पढ़ने से आप कलेक्टर बन सकते हैं, आणि तुम्ही विचार करा ना, बायबल वाचून तुम्ही कलेक्टर होऊ शकता. लेकिन स्वर्ग का एक कुर्सी आपको मिलेगा नहीं. आणि स्वर्गामध्ये थोडीशी जागा पण नाही भेटणार. वचन कहता है कि मैं तुम्हारे लिए भवन तैयार करके रखा हूं, आणि देवाचं वचन सांगतं तुमच्याकरता मी भवन तयार केलं. लेकिन कलेक्टर बनने से स्वर्ग में भवन मिलेगा. आणि कलेक्टर होऊन स्वर्गामध्ये तुम्हाला भवन घर भेटेल का? ये नहीं सोचना कि मैं शारीरिक रीति का जीवन जीने से मुझे स्वर्ग में जगह मिलेगा. आणि शारीरिक जीवन जगून आपल्याला स्वर्गामध्ये स्थान भेटणार नाही. मैं कहता हूं कि उनको एक लादी भी नहीं मिलेगा उधर. लादी अपना फ्लोर हा. घर छोड़ो, फ्लोर भी नहीं मिलेगा. आणि मी तुम्हाला सांगतो की त्यांना उभं राहण्याकरता छोटीशी जागा पण नाही भेटणार. क्योंकि बहुत सारे विश्वासी लोग वहां पर पहुंच तो जाएंगे, आणि पुष्कळ विश्वासणारे तिथे पोहोचतील. लेकिन उनका कर्म जल जाएगा. आणि त्यांनी केलेलं जे काम आहे ते अग्नीच्या द्वारे ज्या वेळेला पारखण्यात येईल त्यावेळेला ती कामं जळून जातील. तो जिसका कर्म जल गया उनको प्रभु देगा क्या प्रतिफल? आणि ज्यांचे काम ज्या अग्नीच्या द्वारे जळून जातील त्यांना काही प्रतिफळ भेटेल का? क्या मिलेगा? कुछ कर्म जल गया तो कुछ नहीं मिलेगा प्रियो. आणि मग त्यांचे काम नाश होणारे राहतील तर त्याचं प्रतिफळ त्यांना भेटणार इसलिए नाही. प्रभु कहता है कि प्रकाशित वाक्य 3 अध्याय में 10 में आपको मालूम है कि तुम अपने आप को संभालो, कोई तुम्हारा मुकुट न छीन ले. आणि प्रकटीकरण 3 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमच्याकडे जे आहे ते प्रभू येईपर्यंत पकडून राहा की तुमचा कोणी मुकुट हिरावून घेऊ नये. क्या थामना है? आणि आपल्याला काय पकडून वचन वहां पर राहायचं? प्रभु कहता है कि हे फिलाडेल्फिया मंडली, तुम लोग भले ही थोड़े लोग हैं, लेकिन तुम लोग ने वचन को थामा रहा. आणि हे फिलाडेल्फिया मंडळी तुम्ही थोडे पण तुम्ही देवाचं वचन जे आहे ते स्थिर पकडून राहिले. परंतु लेवोदिकिया क्या हो गया? आणि लौदकीय मंडळीचं काय झालं? ये फिलाडेल्फिया ही लेवोदिकिया बन गया. आणि फिलाडेल्फिया लौदकीय हाँ, झाले. क्योंकि फिलाडेल्फिया शुरुआत में प्रेम में और वचन का सच्चाई में था, लेकिन उनका पीढ़ी आगे चल चल कर वो लोग लेवोदिकिया बन गए. आणि फिलाडेल्फिया मंडळी जे आहे ते प्रेमामध्ये आणि देवाच्या वचनामध्ये होते, पण त्यांची पुढची येणारी पिढी जी आहे ती लौदकीया सारखी झाली. वो लोग क्या बोलने लगे? आणि ते काय म्हणू लागले? मेरा पापा मम्मी, मेरा दादा दादी सब फिलाडेल्फिया मंडली के हैं. आणि माझे जे आजोबा आजी आणि आई वडील सगळे फिलाडेल्फिया मंडळीचे. मुझे वचन सब मालूम है, आणि मला वचन सर्व ठाऊक मैं आहे. रोज प्रार्थना करता हूँ, आणि मी दररोज प्रार्थना मैं वो करतो. पापी के समान नहीं हूँ, आणि त्या पापी व्यक्तीप्रमाणे मी नाहीये. मैं अच्छा कर्म करता हूँ, आणि मी चांगलं कर्म करतो. मैं एवरी संडे समय समय पर दशवांश देता हूँ. आणि दर रविवारी मी दशांश देतो. मेरा गवाही सुना तो लोग डर के गिर जाएंगे. आणि माझी साक्ष ऐकली तर लोक खाली पडतील. प्रभु कहता है तू खोखला है. आणि प्रभू असं म्हणतो तू पोकळ आहे. जो सच्चा मन के आत्मा में रहेंगे उनको तो प्रतिफल तैयार करके रखा है. आणि जे आत्म्याद्वारे चालतील त्यांच्या करता प्रतिफळ तर तयार केलेले. क्योंकि फरीसी लोग क्या करते थे? आणि फरीसी लोक काय करत उन लोग का असतात? सेल्फ एडवर्टाइजमेंट उनको बहुत अच्छा लगता है. खुद का तारीफ करना, खुद का सेल्फ सीकिंग हृदय बोला तो सबसे ऊंचा है उन लोग का. आणि मग स्वतःची प्रशंसा करायला त्यांना खूप आवडायचं. मत्ती 6 में 3 उदाहरण वहां पर दिया है. मत्ती 6 अध्यायामध्ये 3 उदाहरणं दिली. एक है कि भेंट देते समय में तुम्हारा दाया हाथ नहीं जानना चाहिए बाया हाथ ने कितना दिया. आणि मग ज्या वेळेला तुम्ही दान देता त्यावेळेला तुमच्या उजव्या हाताला समजायला नाही पाहिजे की डावा हात काय देत आहे. मतलब क्या एक भाई कितना देता है वो दूसरा भाई नहीं जानना चाहिए, रहस्य में होना चाहिए. आणि एका भावाने किती
दिलं ते दुसऱ्या भावाला माहिती नाही पाहिजे, ते गुप्त रीतीने राहायला पाहिजे. लेकिन ये लोग क्या करते हैं, पूरा गांव को बुलाकर बोलेगा आज मैंने दान दिया. आणि लोक काय करतात की संपूर्ण गावाला बोलवतात आणि म्हणतात की आम्ही दान दिलं. फैन में लिखते हैं डोनेटेड बाय जेबू. आणि मग फॅन मध्ये लिहितात की डोनेटेड बाय जेबू, म्हणजे जेबूने हे लोग उठकर देखेगा ये किसने डोनेट किया, ये जेबू मतलब कोई बड़ा दास हो गया, फैन डोनेट किया मंडली के लिए. आणि मग लोक ते वाचतील आणि पाहतील, म्हणतील हा कुठले तरी मोठा प्रभूचा दास आहे की ज्याने मंडळी करता हा फॅन दिला. चेयर के पीछे भी लिखते हैं, बेंच के पीछे लिखते हैं ये व्यक्ति ने डोनेट किया. क्यों? लोग पढ़कर मालूम होना चाहिए कि ये व्यक्ति, नाम आना नहीं चाहिए लेकिन तारीफ ऐसा होना चाहिए. आणि मग ते चेअरच्या पाठीमागं, बेंचच्या पाठीमागं त्यांचं नाव लिहिलं जातं की यांनी डोनेट केलेलं आहे. ते स्वतःच्या प्रशंसे करतात. तो प्रिय और दूसरा उदाहरण वहां पर प्रार्थना के बारे में कहा है. आणि दुसरं जे आहे ते प्रार्थने संबंधाने म्हटलं. लेकिन वो लोग क्या करते हैं, गांव गांव में झंडा डिंडोरा फूटकर बोलते हैं ये आज उस फरीसी ने आज प्रार्थना किया. आणि ते गावोगावी जाऊन मोठ्या मोठ्याने सांगतात की त्या फरीसीने प्रार्थना केली. और तीसरा है उपवास. आणि तिसरं आहे उपवास. उपवास के लिए क्या है, वो लोग एक्टिंग करते हैं. वो लोग आणि उपवासा करता ते काय ऍक्टिंग करतात, चेहरे को एकदम उदासी करके दरवाजा खोलने का टाइम पे, मालूम है ना वाक्य, जस्ट वो एक बात पढ़ लेते हैं. जब तुम उपवास करो, जब तुम उपवास करो, 5 का वाक्य बोल देना. हाँ, तो कपटियों के समान तुम्हारे मुंह पर उदासी 6 का 16 यस यस हाँ, उस कपटियों के समान ना करे, न ठहरे। उदासीन. देखो मतलब उपवास किया है करके तुम्हारा दूसरा भाई या कोई भी घर वाले को नहीं मालूम होना चाहिए. वो लोग क्या करते हैं, क्योंकि वे अपना नहीं वो लोग ने चेहरे को क्या किया, उदासी उदासी. नहीं मराठी में क्या लिखा है, मुंह बनाए रहते। हाँ वो लोग मुंह बनाए रहते. मुंह बनाया, मुंह बना मतलब क्या, इंग्लिश में लिखा है डिसफिगर, ऐसा करके चेहरे को डिसफिगर करके बताता है कि मैं आज बहुत मैंने मेहनत किया, मैंने आज बहुत बड़ा वीर काम किया बोलकर लोग जान सके, ताकि अरे रे 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 तरस का है, वो आदमी के ऊपर तरस का है, अरे रे 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 आज ये भाई ने ऐसा किया, प्रभु तुमको आशीष दे. ये सुनने के लिए वो लोग चाहते हैं. कपटी लोग हैं ये लोग. आणि हे कपटी लोक आहेत ते आपला चेहरा जो आहे तो एकदम असा कोमजलेला करतात की जेणेकरून लोकांना समजावं की मी आज उपवासामध्ये आहे. आगे बढ़ना ऐसे लोगों को, ताकि लोग उन्हें उपवासी जाने। ताकि लोग उनको, देखो उपवास करते समय में या प्रार्थना करते समय में या दान देते समय में, कोई भी प्रभु का सेवा करते समय में दूसरा लोग नहीं जानना ये हमने किया है. हम लोग को प्रभु के साथ का ये पर्सनल रिश्ते में हमने किया है. लेकिन ये लोग क्या करते हैं, लोक जाणे. आणि आपण ज्या वेळेला उपवास करतो त्यावेळेला निश्चितच दुसऱ्या लोकांना समजायला नको की याने उपवास केलेला आहे, पण हे लोक कसं करतात, अशा प्रकारे आपला चेहरा करतात की जेणेकरून लोकांना समजावं की याने उपवास केला आहे. हमारा हर एक सेवा प्रभु का संबंध के साथ है. प्रभु आणि आपली प्रत्येक सेवा प्रभूच्या संबंधाने आहे. किसी बात किसी व्यक्ति को बताने के लिए नहीं, आणि कुठल्या व्यक्तीला ती दाखवण्याकरता क्योंकि नाही. 2 मिनट का यहाँ का तारीफ उधर सर्वदा काल का तारीफ को खो बैठा देगा. आणि 2 मिनिटं आपल्याला मिळणारी या ठिकाणची प्रशंसा ते सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला जे मिळणारं पारितोषिक आहे ते आपलं नष्ट होईल. एक सच्चा विश्वासी का तारीफ प्रभु से मिलना चाहिए. आणि खरा जो विश्वास आहे त्याची प्रशंसा प्रभू पासून व्हायला पूरा पाहिजे. दुनिया उसके खिलाफ हो जाएगा, आणि सगळं जग त्याच्या विरोधात घर वाले उसके खिलाफ हो आणि जाएंगे. घरातले लोक त्याच्या विरोधात क्यों? जातील. ताकि वो सुसमाचार के लिए लज्जित ना होकर प्रभु का सत्य के लिए खड़ा रहा. इसके लिए आणि सुवार्ते करता लज्जित न होता तो प्रभू करता उभा राहिला. हमारा जीवन कैसा है प्रिय, आणि प्रियांनो आपलं जीवन कसं हमें आहे, वचन के आधार पर जीना है, आणि वचनाच्या आधारे आपल्याला आत्मा जीवन का जगायचं. प्रेरणा से जीना है. आणि आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला आज जीवन हमने आत्मा में प्रेरित होकर या हमने जो भी प्रभु के लिए बरक हम लोग करते हैं, सब हम जब हमेशा बोलते हैं मैं जो भी करूंगा प्रभु के लिए करूंगा, ऐसा बोलकर करते हैं, लेकिन वो सब कर्मों के पीछे क्या प्रभु को मैं पहचान कर समझ कर किया क्या? आणि आपण जे काय करतो ते प्रभूसाठी करतो असं आपण म्हणतो, पण खरोखर प्रभूला जाणून त्याची इच्छा जाणून जे करतो ते आत्म्यामध्ये राहून करतो का? क्या सचमुच प्रभु का इच्छा था क्या मैं ये करूं? आणि खरोखर प्रभूची इच्छा होती का मी असं करावं? अनन्यास और सफेरा को वो लोग ने अपना घर जायदाद बेचकर प्रेरितों के पैरों में रखा. आणि हनन्या आणि सफेरा यांनी आपली जमीन विकली आणि त्याचे पैसे येऊन प्रेषितांच्या पायाजवळ ठेवले. लेकिन प्रभु का इच्छा था क्या वो लोग जमीन बेचे? आणि प्रभूची इच्छा होती का त्यांनी जमीन विकावी? पत्रोस क्या कहता मालूम है, आणि पेत्र काय म्हणतो माहिती? तुम लोग ये जमीन बेचने के पहले ये जमीन तुम्हारा था, आणि जमीन विकण्याच्या अगोदर ही जमीन तुमची होती बेचने के बाद भी तुम्हारा था, आणि विकल्यानंतरही तुमची होती. लेकिन शैतान ने क्यों तुम्हारा हृदय को कब्जा किया? आणि सैतानाने तुमचा हृदयाचा ताबा का घेतला? वो वाक्य पढ़ लेना घर पे जाके. आणि घरी जाऊन ते वचन वाचून घ्या. हमारा जीवन में एक एक दिन हमें बातें परखना है प्रिय. आणि आपण आपल्या जीवनामध्ये एक एक गोष्ट ते आपण स्वतःला हम पडताळायची. लोग एक ग्लास
गिलास भी पानी देते समय में क्या आत्मा के नियंत्रण में है क्या नहीं हमें जानना है। आणि एक ग्लास पाणी देत असताना सुद्धा आपण ते आत्म्यामध्ये देतो का हे पारखायचं. क्या सचमुच प्रभु का इच्छा के अनुसार मैं सब प्रभु के लिए कर रहा हूँ कि नहीं मैं हमें जानना है। आणि प्रत्येक काम मी प्रभूच्या इच्छेमध्ये करत आहे का नाही हे आपण आत्म्यामध्ये जाणायचं. आज का दिन यहाँ पर एकत्र होते समय में क्या मैं वचन में से सत्य को प्राप्त करने आया हूँ या स्वयं ज्ञानी होने आया हूँ। आणि आज या ठिकाणी आलेला असताना देवाच्या वचनाच्या द्वारे सत्याचं ज्ञान मला भेटत आहे की माझ्या बुद्धीची वाढ होत आहे. ये वचन मेरे हृदय में कार्य करके मुझे नम्र करके समर्पण करके झुका रहा है या मुझे स्वयं या अहंकारी बना रहा है। आणि देवाचं वचन आल्यानंतर त्या वचनाच्या आधारे मला नम्र होत आहे का मी मला अहंकार निर्माण होत आहे. जितना जितना बाइबल स्टडी में हम बैठेंगे ना प्रियो, आणि जेवढं जेवढं आपण बायबलचं अध्ययन करू उतना उतना हम लोग बोलेंगे हे प्रभु मैं अभी तक कुछ भी नहीं सीखा और सीखना बाकी है। आणि तेवढं तेवढं आपण प्रभूला म्हणू हे प्रभू मी अजून काही शिकलो नाही मला अजून खूप शिकायचं बाकी लेकिन आहे. कुछ लोग बाइबल कॉलेज बाइबल स्कूल में जाकर क्या बोलते हैं मैं सब सीख लिया। आणि काही लोक बायबल कॉलेजला जाऊन काय म्हणतात की मला सगळं शिकलं. अपने आप को धोखा ना देना। आणि अशा प्रकारे स्वतःला फसू नका. प्रतिदिन प्रभु का आगमन तक हम लोग आत्मा के नियंत्रण में चले। आणि प्रभूच्या आगमनापर्यंत आपण आत्म्यामध्ये चाला. प्रभु का आगमन तक हमारा रैप्चर होने तक या हम लोग प्रभु के पास नहीं जाता तब तक वो एक सच्चा दौड़ वचन के अनुसार और आत्मा के नियंत्रण में होने के लिए प्रभु हम सबको सहायता करें। आणि जोपर्यंत प्रभू येत नाही किंवा आपण प्रभूकडे जात नाही तोपर्यंत आपण आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि त्याच्या करता प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आज सहाय्य का दिन शायद हमारा लास्ट बाइबल स्टडी हो सकता है। आणि आजचा दिवस कदाचित आपला शेवटला बायबलचा अध्ययन प्रभु असेल. बहुत जल्दी आएगा प्रिय। आणि प्रभू खूप लवकर येईल. हमारा लक्ष्य यही है कि प्रभु आप जल्दी आए। आणि आपला उद्देश हाच आहे की प्रभू तू लवकर ये. हमारा प्रार्थना यही है कि प्रभु आप जल्दी आए। आणि आपली प्रार्थना हीच आहे की तू प्रभू लवकर ये. आमेन। आमेन.